डे 1 स्पोकन इंग्लिश. इंग्लिश शिकण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे व्हर्ब. आपल्याला व्हर्ब माहीत नसतील तर आपण इंग्लिश बोलू शकणार नाही, कारण की प्रत्येक वाक्य हे व्हर्बनेच बनलेले असते. व्हर्ब शिवाय वाक्यच बनवू शकत नाही, अर्थपूर्ण वाक्य बनत नाही. तर आपण अभ्यासणार आहोत अगोदर 5 व्हर्ब. राईट म्हणजे लिहिणे, प्ले म्हणजे खेळणे, सिंग म्हणजे गाणे, स्पीक म्हणजे बोलणे आणि विन म्हणजे जिंकणे. तर हे व्हर्ब आहेत. इंग्लिश ग्रामरमध्ये काळाचे मुख्य प्रकार 3 आहेत: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. तर सर्वप्रथम आपण वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ अभ्यासणार आहोत. त्याचं स्ट्रक्चर आहे S + V1 + O. S म्हणजे सब्जेक्ट, V म्हणजे व्हर्ब आणि O म्हणजे ऑब्जेक्ट. आय राईट म्हणजेच मी लिहितो. आय सोबत व्हर्बला यस हा प्रत्यय लागत नाही. आय राईट्स हे कधीही येणार नाही. आय राईट्स लिहिलं तर हे चुकीचं होईल. कोणकोणत्या प्रोनाऊन सोबत क्रियापदाला यस प्रत्यय लागत नाही हे आपण बघणार आहोत. आय, वी, यू, दे आणि प्लुरल म्हणजेच काय, ज्यामध्ये 2 नावे असतील. या कर्त्यासोबत क्रियापदाला यस प्रत्यय लागत नाही. म्हणजेच आय प्ले हे करेक्ट आहे, तर आय प्लेज हे रॉंग आहे. चला तर मग आपण वाक्य बनवूया. आय राईट म्हणजे लिहिणे, आय म्हणजे मी. तर वाक्य कसं तयार होईल मग? आय राईट मी लिहितो, आय प्ले मी खेळतो, आय सिंग मी गातो, आय स्पीक मी बोलतो, आय विन मी जिंकतो. असेच तुम्हाला या ऑल प्रोनाउनने वाक्य तयार करायचे आहेत. वी राईट आम्ही लिहितो, वी प्ले आम्ही खेळतो, वी सिंग आम्ही गातो, वी स्पीक आम्ही बोलतो, वी विन आम्ही जिंकतो. यू म्हणजेच तू. यू राईट तू लिहितो, यू प्ले तू खेळतो, यू सिंग तू गातो, यू स्पीक तू बोलतो, यू विन तू जिंकतो. यूचा अर्थ तुम्ही असाही होतो. यू राईट तुम्ही लिहिता, यू प्ले तुम्ही खेळता, यू सिंग तुम्ही गाता, यू स्पीक तुम्ही बोलता आणि यू विन तुम्ही जिंकता. दे म्हणजेच ते. दे राईट ते लिहितात, दे प्ले ते खेळतात, दे सिंग ते गातात, दे स्पीक ते बोलतात, दे विन ते जिंकतात. दिया अँड सूरज राईट. मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो दिया आणि सूरज लिहितात. रिया अँड रीता राईट. तर याचं काय होईल ते तुम्ही सांगायचे. रिया अँड राधा राईट. रिया आणि राधा लिहितात. रिया अँड राधा प्ले. रिया आणि राधा खेळतात. रिया अँड राधा सिंग. रिया आणि राधा गातात. रिया अँड राधा स्पीक. रिया अँड राधा बोलतात. रिया अँड राधा विन. रिया आणि राधा जिंकतात. अशा प्रकारे तुम्ही कितीही नाऊन सोबत वाक्य बनवू शकता, फक्त व्हर्ब वेगवेगळे घ्यायचे.